सुषमा अंधारे त्यांच्याशी आपण बोलूया। सुषमाजी, आपण बघतोय मुख्यमंत्री यांनी मोठी घोषणा केलेली आहे, काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? खरं तर भाजपचा स्थायी भाव आहे खोटे बोलायचे पण रेटून बोलायचे. पण भाजपचा स्थायी भाव शिंदे त्यांच्या वळचणीला गेल्यामुळे शिंदेमध्ये पण रुजलाय की काय असं आता वाटायला लागलंय. कारण कालपर्यंत हीच सगळी मंडळी आणि यांचे सगळे प्रवक्ते होते जे म्हणत होते की हिंदीची सक्तीच नाहीये किंवा असं काही आमच्याकडे कुठला जीआरच निघालेला नाही. कालपर्यंत नाही म्हणणारी माणसं जर ती गोष्टच नव्हती तर मग आज काय रद्द केलं यांनी? याचा अर्थ मुख्यमंत्री कालपर्यंत सरळ सरळ खोटं बोलत होते. मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे सगळे प्रवक्ते हे खोटं बोलत होते. परंतु जेव्हा तोंडघशी पडायची वेळ आली तेव्हा मात्र हा बोलतानाचा माईक एकनाथ शिंदे किंवा अजितदादांच्या हातात देऊन आपण कसं या सगळ्यांपेक्षा वेगळे आहोत हे दाखवायचा जो प्रयत्न करताहेत, मला वाटतं उलट आज ही जीआर रद्द करण्याची घोषणा करून फडणवीस जास्त उघडे पडलेले आहेत. बरं, एकीकडे मोर्चाची घोषणा होते, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढणार, इतरही पक्षातील नेते यामध्ये असतील अशी घोषणा होते आणि त्यानंतर हे जे जीआर आहेत ते दोन्ही रद्द होतात. कसं बघता मग याकडे? नाही, ते हे तर खूपच म्हणजे गमतीदार आहे की ज्यांना काही फरक पडत नाही असं म्हणत होते आणि कालपर्यंत बेडूक फुगवायचा प्रयत्न करत होते, पण तो बेडूक कितीही फुगवला तरी त्याचा बैल होत नाही हे लक्षात आलेलं आहे त्यांच्याही. आणि आम्ही विरोधकांना घाबरत नाही म्हणत असले तरी नुसता मोर्चा काढायचाय म्हटल्यानंतर तिघांना एकत्रित यावं लागतं. यातनी आज अजितदादांना सूट देते कारण अजितदादांनी अत्यंत स्वच्छपणे भूमिका मांडली होती की होय, 4थी पर्यंत मराठी असलीच पाहिजे, हिंदी 5वी पासून बघूया. परंतु देवेंद्र फडणवीस किती खोटं बोलू शकतात आणि त्यांचा खोटारडेपणा हा त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहतोय. न्यूज 18 लोकमत आता जे व्हिज्युअल्स दाखवते त्या व्हिज्युअल्सवर जे ओढून ताणून हसू फडणवीसांच्या चेहऱ्यावर आहे, हे हसू तद्दन छद्मी, खोटारड आणि फसवणूक करणारं हसू आहे. सुषमाजी, सगळ्यात आता महत्वाचा प्रश्न असा येतो की जीआर तर रद्द झाला, मोर्चाचं काय? नाही, आता हा जीआर रद्द केला, मला त्या आधी आम्हाला त्यांच्याकडून हे उत्तर हवं आहे की तुम्ही जीआर रद्द केला. कालपर्यंत तर ही सगळी लोक म्हणत होती ना की असा कुठला जीआरच नाही, आम्ही कुठली सक्तीच केली नाही. मग आज नेमकं रद्द केलंय ते नेमकं काय आहे? राहिला प्रश्न आमच्या 5 तारखेच्या मोर्चाचा. तर 5 तारखेच्या मोर्चाचं काय करायचं काय नाही तो प्रश्न कुठल्या एका पक्षाचा नाहीये. कारण मोर्चा पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन जो जो कोणी मराठीवर प्रेम करतो, मराठी मानतो, ज्याचा कुणाचा धर्म मराठी, कर्म मराठी, मर्म मराठी आहे, त्या सगळ्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे सगळे मिळून ठरवतील त्यावर काय ते. बरं सुषमाजी, आता हा जो जीआर रद्द झालाय याचं यश कोणाचं मग? हे महाराष्ट्रातल्या मराठी माणसांचं. आणि याचं अपयश कुणाचं हे विचारा. हे अपयश आहे हे देवेंद्र फडणवीसांचं. देवेंद्र फडणवीस आज सपशेल तोंडघशी पडलेले आहेत. चेहऱ्यावर कितीही हसू दाखवलं तरी आज देवेंद्रजी कंप्लीट तोंडावर पडलेले आहेत आणि त्यांच्या सोबत त्यांची बाजू उचलणारे, मग ते गुणरत्न सदावर्ते असतील किंवा त्यांनी पाळलेली जी सगळी पिलावळ आहे, हे सगळेच लोक आज तोंडघशी पडलेले आहेत. बरं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली आता समिती स्थापन केली जाणार आहे. नाही, हे सगळं शहाणपण आधी का सुचलं नाही मुख्यमंत्र्यांना? मुख्यमंत्री स्वतःला फार विद्वान समजतात, फार स्वतःला चाणक्य समजतात. मग एवढ्या मोठ्या विद्वान मुख्यमंत्र्याला ही गोष्ट आधी का समजली नाही की आता पायाखालची वाळू निसटते, की आता असं वाटतंय की अरे विरोधकांची या मुद्द्यावर जर एकी झाली तर काय करायचं? म्हणजे हा केवढा छद्मीपणा, केवढा कपटीपणा फडणवीसांच्या ठाई रुजलेला आहे. मी म्हटलं ना की तुम्ही जे आता त्यांच्या हस्तानाचे व्हिज्युअल्स दाखवताय, हे व्हिज्युअल्स तद्दन अत्यंत एका धूर्त आणि कपटी माणसाचा हसू त्यांच्या चेहऱ्यावर आहे. बरं सुषमाजी, इथून पुढे आता नेमकी रणनीती कशी असेल तुमची? ही रणनीती काय असेल किंवा मराठीच्या संदर्भाने आमच्या भूमिका काय असतील, धोरण काय असेल, या सगळ्यांवर सगळे लोक मिळून ठरवतील. कुणी एक जण ठरवणार नाहीये. कारण मराठी भाषेच्या संदर्भाने सगळ्यात पहिली भूमिका घेणारे श्री दीपक पवारजी असतील किंवा त्यांच्या हाकेला प्रतिसाद देणारे विविध राजकीय पक्ष असतील, संघटना असतील, शिक्षक पालक संघटना असतील, अशा सगळ्यांनी मिळून ती भूमिका ठरवायची. त्यावर मला इतक्यात आता काहीच बोलता येणार नाही.
निश्चित. सुषमाजी, धन्यवाद, तुम्ही सविस्तर बोललात त्याबद्दल. पुन्हा एकदा जाऊया आपण पत्रकार परिषदेत. आणि या समितीचा रिपोर्ट आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र त्या रिपोर्टच्या आधारावर या ठिकाणी लागू केलं जाईल. आणि म्हणून 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे दोन्ही शासन निर्णय या ठिकाणी रद्द आम्ही करतो आणि ही नव्याने समिती तयार करतो. ही समिती त्रिभाषा सूत्राच्या संदर्भातलं सगळं सूत्र माशेलकर कमिटीच्या अहवालाचा अभ्यास करेल. ज्या लोकांचं याच्यावर दुमत आहे त्यांचंही म्हणणं ऐकून घेईल आणि त्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांच्या हिताचा काय निर्णय आहे तो निर्णय या कमिटीच्या माध्यमातून येईल आणि मग तो राज्य सरकार स्वीकारेल आणि त्यानुसार पुढची कारवाई केली जाईल. अशा प्रकारचा निर्णय आज आम्ही मंत्रिमंडळामध्ये घेतलेला आहे. आमच्याकरता मराठी आणि मराठी मुलगा किंवा विद्यार्थी हा महत्वाचा आहे. आमची नीती मराठी केंद्रित असेल. आमची नीती ही मराठी, आमचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थी केंद्रित अशा प्रकारची आमची नीती असेल. याच्यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचं राजकारण जे आहे ते राजकारण करायचं नाहीये. खरं म्हणजे उद्यापासून जे काही अधिवेशन सुरू होणार आहे या अधिवेशनामध्ये एकूण 12 विधेयके आम्ही प्रस्तावित केलेली आहेत आणि संयुक्त समितीकडे पाठवलेलं एक जे जनसुरक्षेचं विधेयक आहे ते आता कमिटीने त्याचा रिपोर्ट दिलेला आहे आणि अतिशय सांगोपांग चर्चा करून एकमताने तो रिपोर्ट आलेला आहे. त्याच्यामुळे त्या रिपोर्टवर आता आधारित चर्चा होऊन हे विधेयक देखील या अधिवेशनासमोर असेल. त्यामुळे एकूण जुनं एक प्रलंबित विधेयक, एक संयुक्त समितीचं विधेयक आणि 12 प्रस्तावित विधेयके या सभागृहापुढे येतील. 6 अध्यादेश हे सभागृहाच्या पटलावर ठेवले जातील आणि एकूणच हे जे अधिवेशन आहे आमच्याकडे प्रचंड बहुमत असताना देखील आम्ही अधिवेशनातनं पळ काढणारे नाही. पूर्ण 3 आठवड्याचं अधिवेशन आम्ही घेतलेलं आहे. आमची अपेक्षा आहे की विरोधी पक्षाने या अधिवेशनामध्ये चर्चा करावी आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत. राज्याला विकासाकडे नेण्याकरता आमची महायुती उत्तम काम करते आहे आणि त्या दृष्टीनं या अधिवेशनात आमची पुढची ध्येय धोरणं देखील आम्ही त्या ठिकाणी आपल्यापर्यंत, आपल्यामार्फत जनतेपर्यंत पोहोचवू. धन्यवाद. शिंदे.